नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कलाची साडी जेव्हा अद्वैतच्या घड्याळामध्ये गुंतलेली असते त्यावेळी कला आणि अद्वैत दोघंही ते सोडवण्याचे प्रयत्न करत असतात. तेव्हा त्या दोघांचीही टक्कर होते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की काय चाललंय तुझं, सारखं सारखं डोकं का आपटतीये? मला माहितीये तुझं डोकं फिरलंय, मग दुसरीकडे जाऊन आटप ना. तेव्हा कला म्हणते की आटप नाही, आपट. तू लवकर आटप म्हणजे माझं डोकं आपटणार नाही. अद्वैत म्हणतो की माझं कसं आपटत नाही मग? कला म्हणते की कारण मला डोकं आहे म्हणून ते आपटतं. अद्वैत म्हणतो की इतकं बोलतीयस ना तू, मग सोडव हा गुंता एकटीनेच. मग कला आता ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करत असते. दोघंही प्रयत्न करत असतात परंतु गाठ काय सुटत नसते. रजनी त्यावेळी मागे होऊन उभी असते. रजनी म्हणते की अंबाबाईने अगदी पक्की गाठ बांधली आहे आणि तीही वेळेवर. त्यामुळे ना गाठ सुटणार आहे ना वेळ दाखवणारं घड्याळ. मग कलाला आणि अद्वैतला जरा ऑकवर्ड फील होतं. रजनी म्हणते की नाही नाही तुमचं चालू द्यात. कला, मी तुला हे विचारायला आले होते की उसळसाठी मटकी भिजत घातली आहे का तू? म्हणजे मला ओट्यावर कुठे दिसली नाही ना, म्हणून तुला विचारायला आले. कला म्हणते की रजनी मॅडम सॉरी हा, अहो मी खरंच विसरले घालायला. तेव्हा रजनी म्हणते की अगं इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं चालू द्यात आणि राहू दे, मी घालते भिजत, चालू देत तुमचं, असं म्हणून रजनी तिथून निघून जाते. अद्वैत मनात म्हणत असतो हा खरे सोबत अंबाबाईने माझी आयुष्यभराची गाठ बांधली आहे. नाही नाही नाही, असं जर असेल तर माझं खूप कठीण आहे. तर कला मनामध्ये म्हणत असते की हा जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा माझा वेळच खराब असतो आणि ह्याच्यासोबत माझी गाठ बांधली गेली आहे, खरंच कठीण आहे. अद्वैत म्हणतो की तू काय बोललीस आता? काहीतरी बोललीस तू मनातल्या मनात. कला म्हणते की कुठे काय? अद्वैत म्हणतो की नाही नाही, मनातल्या मनात तू काहीतरी बोललीस. कला म्हणते की चांदेकर, जसे माझे डोळे मोठे आहेत ना तसे तुझे कान सुद्धा खूप लांब आहेत बरं का. अगदी मनात बोललेलं सुद्धा आता ऐकायला येतंय तुला आणि मलाही माहितीये की तूही मनात काहीतरी बोललाय. असो, मला त्याबद्दल आता काहीच बोलायचं नाहीये. मला सगळ्यात पहिल्यांदा या गाठीवर फोकस करायचा आणि ही गाठ सोडवायची. किती कठीण आहे ही गाठ सोडवणं. अद्वैत म्हणतो की थांब थांब, बघतोच मी आता किती कठीण आहे ही गाठ. मग अद्वैत आणि कला दोघंही मिळून आता पुन्हा ती गाठ सोडू लागतात. आता दोघंही पूर्ण प्रयत्न करत असतात, दोघांचे 100% देत असतात. त्यामुळे ती गाठ आता सुटते. दोघांनाही खूप आनंद होतो. म्हणतो की सुटली गाठ. कला म्हणते की हो ना, सुटली एकदाची गाठ. अद्वैत म्हणतो की जेव्हा दोघांनी मिळून आपण प्रयत्न करतो ना तेव्हा गाठ सुटणारच होती. मग कला आता अद्वैतला जोराचा चिमटा घेते. अद्वैत म्हणतो की काय पागल वगैरे झाली आहेस का तू? असे चिमटे काय काढतीयस, दुखलं ना मला. तेव्हा कला म्हणते की ते सेम पिंच होतं. अरे चांदेकर, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? आज आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी आपल्या दोघांचं एका गोष्टीवर एकमत झालंय. अद्वैत म्हणतो की हो ग, बरोबर बोलतीयस तू. मला तर असं वाटतंय की खरं तर याच मुद्द्यावर आपण दोघांनी मिळून काम केलं पाहिजे. मग कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांच्या हातात हात मिळवतात आणि दोघंही खूप खुश असतात कारण पहिल्यांदा त्यांचं काहीतरी जुळलेलं असतं. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. मला माहिती आहे मित्रांनो की तुम्ही नक्कीच हे टार्गेट पूर्ण कराल आणि आमची मदत कराल. तर इकडे नैना राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि राहुलला म्हणत असते की राहुल, खरं तर तुला सांगू का, याला म्हणतात ट्युनिंग आणि हार्ट टू हार्ट कनेक्शन. राहुल म्हणतो की बस बस, एवढं फिल्मी व्हायची गरज नाहीये. तेव्हा नैना म्हणते की अरे फिल्मी नाही रे शोना, बघ ना, म्हणजे आज तर मी फक्त तुझ्याकडे बघितलं आणि तुला किती परफेक्ट कळलं की मला काय हवंय ते. यु नो, तू जगातला सगळ्यात भारी नवरा आहेस. राहुल म्हणतो की नाही नाही, ते सर्व ठीक आहे, परंतु तू मगाशी डॉक्टरकडे येण्यासाठी नाही का म्हटलीस? म्हणजे जर सिरियस इश्यू असेल तर आपण डॉक्टरांकडे जायला हवं, डॉक्टरांना दाखवायला हवं. आता नैना जरा टेन्शनमध्ये येते. विचार करू लागते की खाली तर केलं मी कसं बसं मॅनेज, परंतु आता याला इथे कसं काय मॅनेज करू? ओ गॉड, किती माणसं आहे इथे आणि फक्त माणसं नाही आहेत, ही संशयी माणसं आहेत. राहुल नैनाला म्हणतो की नैना अगं काय बोलतोय मी? तेव्हा नैना म्हणते की नाही राहुल, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण आता बघ ना मी किती खुश आहे ते. आणि राहुल, तुला माहिती आहे ना, घरचे जरा जास्तीच काळजी करतात. थोडं काही झालं का डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांकडे जा. आता तूच मला सांग की मी सारखं सारखं डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी जर मला हेवी डाएट लिहून दिला, त्यानंतर मेडिसिन्स दिले किंवा घराबाहेर आता बाहेरच पडायचं नाही असं काही सांगितलं तर माझं कठीण होऊन जाईल. असं जर झालं तर आपल्या दोघांच्याही आनंदावर विरजण पडेल आणि मग आपल्या दोघांना एकत्र कुठेच बाहेर जाता येणार नाही.
राहुल, तुला माहिती आहे का, मला तुझ्यासोबत माझं पूर्ण लाईफ एन्जॉय करायचं आहे, त्यामुळे मी डॉक्टरांकडे न गेलेलीच बरं राहील. आणि अरे तू नको काळजी करू, मी आता ठीक आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो नैना, मला मान्य आहे, परंतु मगाशी तुला उलट्या झाल्या ना, अगं मग फूड पॉयझनिंग वगैरे काही होईल असं तुला टेन्शन नाही आलं का? नैना म्हणते की छे तसं काहीच नाही आहे. आणि राहुल, मला सांग की जर असं काही असतं तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या बाळाचाच विचार केला असता ना. राहुल म्हणतो की नाही ते पण बरोबर आहे, परंतु जर तुला काही वाटलंच तर मला सांग. आणि राहुल आणि नैना पहिल्यांदा एवढे चांगले एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळी कला तिथे येते, त्यामुळे नैनाला राग येतो. तर कला आतमध्ये येते आणि नैनाला विचारते की नैनाताई, तुला मळमळ वगैरे होत नाहीये ना, तुला काही खायला हवंय का? तेव्हा नैना म्हणते की कला, तुला एवढी काळजी करण्याची काही गरज नाही आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मी परफेक्टली ऑल राईट आहे, मला काही प्रॉब्लेम झालेलाही नाहीये आणि होणारही नाही. आणि हो, तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर फक्त एक गोष्ट कर की सतत मला प्रश्न विचारून गोष्टींचा बाऊ करत जाऊ नकोस. आणि हो, उगाचच खाली जाऊन बोंब तर अजिबात करू नकोस. कला नैनाला म्हणते की अगं ताई, तू का चिडतीयस, मला फक्त तुझी काळजी वाटली म्हणून मी विचारायला आले बस. आणि ताई, अगं तू डॉक्टरांकडे जायला नाही का म्हणालीस ग, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तू म्हणायला हवंस की मला डॉक्टरांकडे जायचंय म्हणून. म्हणजे असं आई होत असताना निष्काळजीपणा करणं चांगलं नाहीये ना ग. मग राहुल कलाला म्हणतो की ए कला, म्हणजे कला वहिनी, माझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी मी अगदी समर्थ आहे. उगाचच तुला तिची काळजी आहे असं दाखवायची गरज नाहीये. आणि जर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर मी आहे समर्थ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला. तू अजिबात लोड नको घेऊ त्या गोष्टीचा, असं म्हणत राहुल नैनाचा हात हातामध्ये घेतो. तर कला म्हणते की ठीक आहे ना राहुल, चांगलीच आहे ही गोष्ट जर तू नैनाताईची काळजी घेत असेल तर. नैना म्हणते की हो, मग तो एक चांगला नवरा आहे, उगाच तुझ्या नवऱ्यासारखा नाहीये. आणि बाय द वे, माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, तुला काही प्रॉब्लेम आहे? कला म्हणते की नाही मला काही प्रॉब्लेम नाही, ठीकच आहे राहुल, तुझी एवढी काळजी घेतोय तर. बोलून कला तिथून निघून जाते. तर राहुल आणि नैना दोघंही एकमेकांशी हसत असतात. तर इकडे संगीता भाजी निवडत असते आणि त्यावेळी तिला कलाची आठवण होते, म्हणून लगेचच ती कलाला कॉल करते. मग कला विचारते की काय ग आई, काय झालं? संगीता म्हणते की काही नाही ग, असंच सहज फोन केला. कला म्हणते की बरं ठीक आहे. आता कलाच्या आवाजावरनं संगीताला लगेच कळतं की काहीतरी नक्की झालंय. संगीता कलाला विचारते की काय ग कले, काय झालं, तुझा आवाज असा का खालवला? तेव्हा कला संगीताला विचारते, काय ग आई, गरोदरपणात उलट्या होणं वाईट असतं का? संगीता म्हणते की नाही ग, म्हणजे पहिल्या 2-3 महिन्यात गरोदर बायकांना उलट्या होतातच, पण नंतर जर उलट्या झाल्या ना तर थोडंसं रिस्की असतं. मग संगीताला कळतं की कला नैनाबद्दल तर बोलत नाहीये ना. मग ती विचारते की काय ग कले, नैनाला काय झालं, तिला उलट्या वगैरे होत आहे की काय, तब्येत तर ठीक आहे ना तिची? कला म्हणते की अगं काय झालं ना आई, नैनाताईंनी बाहेर काहीतरी खाल्लं होतं आणि ते सगळं तिला उलटून पडलं. आणि तुला माहितीये का, आम्ही सर्वजण इथे खूप घाबरलो होतो. तर संगीता म्हणते की ही नैनी पण ना, हिला काय खायचं काय प्यायचं एवढी अक्कल नाहीये, काय करावं ह्या मुलीचं काही कळत नाही. कला संगीताला म्हणते की हो आई, आता तू टेन्शन घेऊ नकोस, परिस्थिती आता कंट्रोलमध्ये आहे, नैनाताई ठीक आहे. आणि तू बाबांना काही सांगू नको, नाही तर बाबा उगाच या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतील. संगीता म्हणते की ठीक आहे, मी नाही सांगत तुझ्या बाबांना, पण मला एक सांग की एवढं झालं मग तुम्ही तिला डॉक्टरांकडे नाही नेलं का? कला म्हणते की हो ना गाई, तेच तर मी तुला सांगतेय, आम्ही सर्वजण तिला म्हणत होतो की अगं डॉक्टरांकडे चल म्हणून, परंतु ती मात्र डॉक्टरांकडे यायला तयारच नव्हती. आणि मला तर त्याच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं ग, म्हणजे आम्हाला सर्वांनाच वाटलं, तिला मात्र त्याचं काहीच वाटलं नाही. संगीता म्हणते की ही नैनी म्हणजे ना नुसता डोसक्याला ताप देत असते. आणि तू काळजी करू नकोस कले, सगळं काही ठीक होईल. कला म्हणते की नाही ग, मी पहिल्यांदा खूप विचार केला या सगळ्या गोष्टीचा, परंतु आता ठीक आहे. बरं मला सांग की तू का फोन केलास, तिकडं काही सगळं ठीक तर आहे ना? संगीता म्हणते की नाही ग, सगळं काही ठीकच आहे, पण तुझी आठवण आली म्हणून मी तुला कॉल केला. कला म्हणते की बरं चालेल, बरं आई मी आता गडबडीत आहे, कामात आहे, मी तुला नंतर कॉल करते हा. मग कला फोन ठेवून देते. तर संगीता जेव्हा फोन ठेवते तेव्हा संगीताला आता एक आयडिया सुचते. तर इकडे काजल मात्र खूप डिस्टर्ब असते आणि ती सोहमचाच विचार करत असते, कारण सोहमला जेव्हा तिने सांगितलेलं असतं की आई बाबा माझ्यासाठी मुलं बघताय आणि लवकरात लवकर त्यांना माझं लग्न लावून द्यायचंय, तेव्हा मात्र सोहम न चिडता सोहम तिला म्हटलेला असतो की अगं कर की मग लग्न,
लग्न तर करायलाच लागतं, आयुष्यात लग्नासारखी सुंदर कुठली गोष्ट नाही. तेवढ्यातच काजलला सोहमचा कॉल येतो. सोहम म्हणतो की काय ग, तू डायरेक्टली निघून गेलीस, एवढी फटकन निघून गेली की मला बोलायला सुद्धा संधी दिली नाहीस. काय गुंडेश्वर, तुझ्या होणाऱ्या लग्नामध्ये आत्ताच गुंतली की काय? काजल म्हणते की तू गप्प बस रे आधी. सोहम म्हणतो की अगं जाऊ दे, चल, तुला माहितीये ना ती माझी मैत्रीण, बघ आम्ही सोबत डिनरला गेलो होतो, मी तुला सांगितलं. तुला खरं सांगू, ती मला लाईफ पार्टनर म्हणून खूप छान वाटते ग. मी असा विचार करतोय की तिचा विचार करावं, कारण मला आता ती जरा बरी वाटायला लागली आहे. मी असा विचार करत होतो की जर लग्न करणार असेल तर तू आणि मी, आपण दोघंही एकाच मांडवात लग्न करून टाकूयात. सोहम असं म्हटल्यावर काजलच्या जीवाचं अगदी पाणी पाणी झालेलं असतं. मग काजल सोहमला म्हणते की एक गप्प बसा, मला काही तुझ्यासारखा लग्नामध्ये इंटरेस्ट नाहीये आणि मला तुझ्यासोबत बोलायचंच नाहीये, कळलं तुला? आणि तसंही तुला त्या फॉरेन रिटर्न सोबत लग्न करायचं असेल ना तर कर तू, आणि तसंही आपल्याला काही घेणं देणं नाहीये, तू कोणाशीही लग्न कर, चल ठेव फोन. असं म्हणत काजल आता रागारागाने फोन ठेवते. तर काजलची होणारी चिडचिड, राग बघून आता सोहमला मात्र मज्जा येत असते. या सगळ्याचा अर्थ असा असतो की सोहम बद्दल ती पॉझेसिव्ह होत असते आणि सोहम बरोबर या गोष्टी कॅच करतो. तर जेव्हा काजल ही डिस्टर्ब असते त्यावेळी संगीता तिथे येते आणि काजलला हात वगैरे लावून बघते की काय ग काजल, तू बरी आहेस ना? तेव्हा काजल म्हणते की मला काय झालंय आई? तेव्हा संगीता म्हणते की अगं डोसक्यातली टोपी हातात घेऊन त्याचा खेळ करतीये, म्हणजे काहीतरी झालंच असेल ना. अगं लहानपणापासून बघते तुला, जेव्हा तू थोडीशी डिस्टर्ब असतेस ना तेव्हा डोक्यातली टोपी हातात घेऊन त्याचं खेळणं करते. काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? तेव्हा काजल म्हणते की खरे बाई, आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये, तुम्ही कशाला आलाय रूम मध्ये, तुम्ही जा बरं आधी इथून. संगीता म्हणते की बरं बाई, नाही मी तुला डिस्टर्ब करत. असं म्हणत संगीता काजलला जवळ घेते. तर इकडे रजनी सर्वांसाठी चहा घेऊन येते. आबांना ती सांगते की आबा, चहामध्ये जरा साखर कमीच झाली आहे हाच. आबा म्हणतात की नाही बरं केलं की साखर कमी टाकली आहे, तसं पण या सणासुदीला खूपच गोडधोड झालंय. रजनी नैनाला चहा देत असते आणि नैनाही चहा घेत असते. तेव्हा रजनी म्हणते की थांब नैना, तू चहा नको घेऊस, काल तुझं पोट बिघडलं होतं ना. आता सर्वांचा जेव्हा चहा चालू असतो त्याच वेळी तिथे संगीता येते. मग संगीता म्हणते की आबाजी येऊ का? आता संगीताला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो, फक्त सरोजला सोडून. मग आबा म्हणतात की हो या या या. संगीता आता आतमध्ये आलेली असते आणि मग सर्वांसोबत ती बसते. तर आबा रजनीला सांगतात की रजनी, एक काम कर, तू यांच्यासाठी चहा घेऊन ये. संगीताला ते सांगतात की आमचा आत्ताच चहा झाला. संगीता म्हणते की नाही चहा वगैरे नको मला, घरातून येताना मी घेऊनच आले होते. तेवढ्यातच कला तिथे येते आणि म्हणते की अगं आई, तू कशी काय आली इकडे? तेव्हा सोहम म्हणतो की काकू, काजल नाही आली का इकडे? संगीता म्हणते की नाही ती नाही आली, नंतर येऊन भेटते असं म्हटली. सरोज म्हणते की ती कशाला कोणाला येऊन भेटेल आणि तुम्ही कशा काय आला एवढ्या अचानक? संगीता म्हणते की अहो, ते आमच्या नैनीची तब्येत बरोबर नव्हती ना, त्याच्यामुळे तिला भेटायला आले होते. संगीता नैनाच्या हातामध्ये एक पिशवी देते. तर त्या पिशवीमध्ये नैना काय आहे ते बघत असते. त्या पिशवीत असतात सफरचंद. एक सफरचंद नैना काढते तर मोजून 2 सफरचंद असतात. ते बघून सरोज म्हणते की अरे बापरे, 2 सफरचंद आणलेत तुम्ही? नाही म्हणजे पेशंटला भेटायला आपण सफरचंद वगैरे घेऊन जातो, परंतु तुम्ही 2च सफरचंद आणले, यामागं तुमचं काही कारण आहे का? सरोजचं ते ऐकून संगीताला जरा वाईट वाटतं आणि त्यापेक्षाही जास्त वाईट वाटलेलं असतं कलाला. प्रत्येक वेळी आपली आई जेव्हा घरी येते तेव्हा तिचा अपमानच केला जातो, त्यामुळे कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर नैनाला असं वाटत असतं की काय ही आई सगळ्यांसमोर मला 2 सफरचंद घेऊन आली आहे आणि सगळ्यांसमोर माझी लाज काढतीये, एकतर घेऊन नसते आली तरी बरं झालं असतं. मग आबा विषय बदलत म्हणतात की काल आमच्या नैनाची तब्येत बिघडली होती आणि ती काय स्वतःची काळजी घेत नाही आणि तिने आता काळजी घ्यायला हवी, तशी ती 2 जीवाची आहे. आता तुम्हीच बरं तिला थोडं समजून सांगा, प्रत्येक वेळी तिचा हलगर्जीपणा होतो. संगीता म्हणते की हो बरोबर आहे आबा तुमचं, परंतु काय सांगणार, आमची नैना थोडीशी अल्लडच आहे. कला म्हणते की आजोबा, मला तुम्हाला एक गोष्ट सुचवायची होती. मग आबा म्हणतात की बोल ना, काय म्हणायचं होतं तुला? कला म्हणते की आजोबा, जर आपण नैनाताईची काळजी घेण्यासाठी एखाद्या मावशींना ठेवलं तर? रजनी म्हणते की हो आबा, कला जे म्हणते ते मलाही पटतंय हा. आबा म्हणतात की नाही बरोबर आहे कलाचं म्हणणं, तसंही नैना काही स्वतःची काळजी घेत नाही, पथ्य पाणी पाळत नाही.
आता हिच्या संग जर एखादी बाई 24 तास असेल ना, तर तिला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी ती बघेल आणि तिचा व्यायाम पथ्य सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. सरोज म्हणते की वा रे वा, म्हणजे खरेंच्या आता ह्या दोन्ही मुलींवर चांदेकरांनी पैसे उधळायचे आणि त्या बाईला भरभक्कम पगार द्यायचा. आणि तो पगार कोण देणार? ही देणार का? कला म्हणते की हो सरोज मॅडम, देईल मी पगार, कोणीही त्याचे पैसे द्यायची गरज नाही. तेव्हा सरोज म्हणते की हा का, कुठून देणार आहेस तू पैसे? शेवटी चांदेकरांकडूनच पैसे घेऊन देणार ना, वर तोंड करून उगाच आम्हाला नाही या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तेव्हा मात्र संगीता ही कलाला इशारा करून बॅगकडे बोट दाखवत असते, परंतु कलाला काही कळत नसतं. रोहिणी विचार करते की कशाला कोणी दुसरं काळजी घ्यायला पाहिजे, नयनाची काळजी घेण्यासाठी तिची आई आहे ना, ही संगीता. संगीताला नोकरासारखं वागवता सुद्धा येईल आणि ह्या संगीताचा वापर बाकी गोष्टींसाठी सुद्धा मला करून घेता येईल. मग रोहिणी म्हणते की डॅड, मी काय म्हणते, मिसेस खरेंना आपण इथेच थांबून घेऊयात नयनाची काळजी घेण्यासाठी. रोहिणीचा प्रस्ताव सगळ्यांनाच आवडतो, संगीताला सुद्धा खूप आवडतो, कारण संगीता बॅग घेऊन त्याच कारणामुळे आलेली असते आणि मगाचपासून ती कलाला इशारे करून सांगत असते, ती हीच गोष्ट सांगत असते. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, अगदी बरोबर बोललीस हा तू, आई सोडून आपल्या मुलीची काळजी एवढी चांगली कोणीच घेऊ शकत नाही. आबा संगीताला म्हणतात की तुम्हाला जर इथे थांबणं शक्य असेल तर तुम्ही थांबाल का? संगीता म्हणते की हो आबा, मी तर इथे 100% थांबेल, अगदी माझ्या मनातलंच बोललात तुम्ही, आणि तसंही स्वतःच्या लेकीची काळजी घेण्यासाठी मी कशाला नाही म्हणेल. आबा म्हणतात की चला मग तर आता काळजीच मिटली, नयनाचं बाळंतपण अतिशय व्यवस्थित होणार आणि आता स्वतःची आईच तिच्यासोबत आहे म्हटल्यावर तिलाही अवघडल्यासारखं होणार नाही. काय नाही ना, तुला काय वाटतंय? तेव्हा नयनाचं तोंड मात्र उतरलेलं असतं, परंतु सर्वांसमोर ती संगीता तिची काळजी घेण्यासाठी आता घरामध्येच राहणार ही गोष्ट काही नयनाला पटलेली नसते. नयना विचार करत असते की बापरे, आता जर मम्मा जर माझ्यासोबत असेल 24 तास तर माझं भांडं फुटायला काही वेळ सुद्धा लागणार नाही. आता कसं मॅनेज करू ह्या सगळ्या गोष्टी मी? रजनी म्हणते की नाही नाही, हे मात्र अगदी बरोबर होईल, म्हणजे कसं की संगीता वहिनीशी गप्पा सुद्धा मारता येतील आणि त्यानंतर नयनाची काळजी सुद्धा रोज घेतली जाईल. संगीताला त्या म्हणतात की नाही नाही, आता तुम्ही थांबूनच घ्या. संगीता म्हणते की माझी नयनाची काळजी घेण्यासाठीच आले होते मी, पण मी माझ्या कलाची काळजी सुद्धा घेईन आणि इथं जर राहिले ना तर मला माझ्या मुलीचा संसार डोळ्यांनी बघता येईल. तेव्हा अद्वैतला आठवतं की कलाच्या बाबांनी त्याला काय सांगितलं होतं की कलाला घरात चांगली वागणूक द्या आणि सुनेचा दर्जा द्या, तिला डोसक्यावर बसवा असं तर मी म्हणत नाही, परंतु तिला पायाखाली तुडवू नका एवढं मात्र नक्की म्हणेल. बाबांचे शब्द आता अद्वैतला आठवत असतात, तर कला मनात विचार करत असते की बापरे, आता आई तर राहणार म्हटल्यावर एक तर प्रॉब्लेम होऊन बसणार, तिचा जावई बापू कसा बरोबर आहे, तिचा जावई कसा योग्य आणि मी कशी चुकीची. आता आई मला सारखे याच्याबद्दल लेक्चर देत राहणार आणि धडे देत राहणार आणि हा चांदेकर मात्र त्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेणार. अद्वैत मनात विचार करतो की आता ह्या इथे राहिल्या म्हटल्यावर आमच्या दोघांचीही भांडणं सतत यांच्या डोळ्यावर येणार आणि मी चिडतो, त्यांच्या मुलीला वाटेल ते बोलतो, या गोष्टीचं त्यांना वाईटही वाटणार. अद्वैत विचार करत असताना मग त्याला सुचतं की अरे, ही तर माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, खरं तर या संधीचा मी फायदा घ्यायला हवा. आबा संगीताला म्हणतात की बरं विहीनबाई, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करून कळवा घरी आणि सांगा की तुम्ही आजपासून इथंच राहताय म्हणून. संगीता म्हणते की अहो, पण रजनी म्हणते की अहो वहिनी, कशाला ये जा जा करताय, तुमचं जर काही सामान असेल तर मी सोहमला सांगते आणायला, तुम्ही फक्त त्याला सांगा काय काय आणायचे ते, तो घेऊन येईल. आबा म्हणतात की अहो काळजी करू नका, दिनकर रावांना अद्वैत फोन करेलच. संगीता म्हणते की अहो, मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतेय की मी सगळं ठरवूनच आले होते, बॅग सुद्धा घेऊन आली आहे मी. आता संगीता बॅगही घेऊन आली आहे म्हटल्यावर आधीपासूनच ठरवूनच आली होती चांदेकरांच्या घरात राहायची, तर हे सरोजला समजतं आणि मग सरोजला आणखी संगीताचा राग येत असतो. संगीता आबांना म्हणते की नाही, म्हणजे हे माझ्या लेकींचंच सासर आहे, लेकींचंच घर आहे, परंतु एवढ्या मोठ्या घरात राहण्याचा मला कधी अंदाज आला नव्हता, माझ्याकडनं जर काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्या. रजनी म्हणते की अहो संगीता वहिनी, असं का म्हणताय तुम्ही, अहो हे जरी तुमच्या मुलींचं सासर असलं तरी सुद्धा इथे सांभाळून घेणारी माणसं राहतातच की. संगीता म्हणते की हो हो, हे अगदी बरोबर बोललात हा तुम्ही, आणि इथली सगळी माणसं खरंच जगात भारी आहे. मात्र टेन्शनमध्ये आलेली असते, ती किचनमध्ये असते, विचार करत असते.
आई आता मला आजपासून जावई बापूंसोबत कसं वागायचं, जावई बापूंसोबत कसं राहायचं, सारखे आता या गोष्टीचे मला धडे देत राहणार. काय करू मी आता? आणि हा चांदेकर मला माहिती हा खूप आगाऊ आहे. मला ज्या गोष्टीचा त्रास होतोय ना ती गोष्ट तर हा पहिल्यांदा करायला जाणार आणि मुद्दाम आईसमोर असं दाखवणार की त्याला माझी किती काळजी आहे, जेणेकरून आई मलाच बोलेल, मलाच ओरडेल. हा चांदेकर पक्का आगाऊ आहे आणि या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेणार हे मात्र नक्की. तर मित्रांनो, कला हा विचार करत असते आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता अद्वैतला संगीतावर इम्प्रेशन पाडायचं असतं, त्यामुळे संगीताला तो म्हणतो की तुमची झोपण्याची व्यवस्था झाली का? तर रोहिणी म्हणते की मिसेस खरे, मला काय वाटतं की तुम्ही किचनमध्ये झोपा. किचनमध्ये अगदी छोटीशी जागा आहे, म्हणजे तुम्हाला कसं सवय असेल ना किचनमध्ये वगैरे झोपण्याची. आणि रोहिणीचं हे बोलणं ऐकून कलाला आणि संगीताला खूप वाईट वाटतं. तर जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही रूममध्ये असतात तेव्हा अद्वैत मुद्दामच आता पाय हे कलाच्या गादीवर देतो, त्यामुळे कलाला अजिबात आवडत नाही. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर काय केलंस तू हे? अद्वैत म्हणतो की आवाज खाली करायचा, सांगू का तुझ्या आईला? कला म्हणते की तुला अद्दल घडवेल हा मी या गोष्टीची. अद्वैत म्हणतो की तसं करायला आपल्याकडे स्ट्रॅटर्जी असावी लागते आणि तुझ्याकडे स्ट्रॅटर्जी जरी नसली तरी माझ्याकडे आहे स्ट्रॅटर्जी, ती म्हणजे तुझी आई. कला म्हणते की चांदेकर ती माझी आई आहे. अद्वैत म्हणतो की काय करणार, शेवटी तुझी आई असली तरी मलाच सपोर्ट करणार ती. आणि तसंही न्यायदेवता तर सगळं काही बघतच असते आणि त्यामुळे म्हणतोय की तुझी आई फक्त आणि फक्त मला सपोर्ट करणार. तेव्हा कलाला खूप राग येत असतो की हा आपल्या आईचा किती वापर करून घेतोय आणि आपली आई सुद्धा याचीच बाजू घेणार तिला माहीत असतं आणि आपल्या मुलीची काही ती बाजू घेणार नाही हेही तिला माहीत असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.